दिसत असले तसे, पण काही आंतरलक्षणं आहेत आणि ती आंतरलक्षणं जी आहेत ना, ती काही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बरं म्हटलं ठीक आहे, आंतरलक्षणं वैशिष्ट्यपूर्ण आहेत मान्य आहे, पण या लक्षणात बसणारे संत आहेत ते आम्हाला भेटल्यावर आमचा काय फायदा आहे की नाही? पुन्हा तो विषय येतो, आमचा काय फायदा? ते त्यांचं भजन कीर्तन करते, त्यांचं पुण्य त्यांना, आम्हाला काय? तर त्याला तुकोबारायांनी शेवटच्या चरणात सांगितलं, हात जा बघायचा. तुका म्हणे जाती, 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 जाते तुका म्हणे जाती, 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 म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. अभंगाच्या शेवटकडून आलो, आता कीर्तन संपायला हरकत नाही ना पटपट. नाही काय आहे त्याला कारण आहे, श्रीमंताच्या घराला किती दरवाजे राहतात? भरपूर राहतात ना. तुकोबाराय श्रीमंत आहेत, त्यांच्या घराला इकडून बी दरवाजा आहे, मी इकडून चाललो, एवढंच फरक आहे, दुसरं काय? तुकोबाराय श्रीमंत आहेत आणि श्रीमंताच्या घराला खालून बी दरवाजा, वरून बी दरवाजा, कुठं नाही. म्हणून मी अभंगात इकडून चाललोय, दुसरं काही नाही. तुका म्हणे जाती ताप दर्शनी विश्रांती. आता अभंगात जास्त बदल नाही करत, तुम्हाला सोपा वाटेल एवढं सांगतो. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती, म्हणजे सोपं, अर्थ सोपा होऊन जाईल. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती असं अभंग आहे. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. ताप गेला की आपोआपच विश्रांती भेटते, हे उघड आहे. आपल्याला ताप आल्यावर आणि ताप राहिल्यावर बरं वाटतं ना, तोच ताप आहे. आपल्याला 3 ताप आहेत. 3 ताप कोणते? आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक. आध्यात्मिक ताप म्हणजे काय ते सांगतो अगोदर. आपल्याला हे आता सध्या जो माझा आहे, हो माझा आहे, हे उभा राहायला त्रास होतो, हे आध्यात्मिक ताप आहे. हो, उगीच काहीतरी डोकं दुखलं, हातपाय दुखले, पोट दुखलं, हे कोणता ताप आहे? आध्यात्मिक ताप म्हणायचं याला. आणि दुसरा आहे कसं, आम्ही आपलं सरळ डाव्या साईडने रस्त्याने चाललो होतो, तिकडून आलं आणि दिली धडक त्याने, याला काय म्हणायचं? आधिभौतिक ताप. हो. आणि दुसरा एक ताप आहे, त्याचं नाव आधिदैविक ताप. हे आधिदैविक ताप आहे ना, तो जरा दैवाने येतो. हे पाय, या तिन्ही तापासाठी निळोबारांनी एक अभंगच केला. हो, ते म्हणले, देहे उपजे रोग व्याधी, तेने आहाळली पापे बुद्धी. काय होतं म्हणे?